ते तुमचं माझं स्वागत करा. हे चीटिंग आहे, त्याच्यावरती दिलाय नाही. हे बँड हे पप्पांना मार्क नाही भेटणार गाईस. मम्मी तू बार बार हलवू नको, एकदा सेट केलं का सेट करायचं असतं तू. कर्ल्स म्हणजे हे पटकन बोला. परीक्षा चालू आहे का? पटकन बोला. येऊ सोनी, हे 3000 आहे, 3000 आहे, 9000 आपण काय काय करू शकतो. आता याची मी थोडी जास्तच सांगणार आहे कारण मला काही माहितच नाहीये. तरी 1100 5000 तू आहे ना, मला असं करशील अल्लाह के नाम पे दे दो बाबा. 8-10 हजाराच्या वस्तू आहे त्या. मग ते कसं आहे मला ते कशाला उघडायला पाहिजे सोनी? डायरेक्ट तुला काय गरज आहे मला हे सांग. काय पण ते उघडून बघ की जाईन रे पागल लोक. दोघंचे दोघं पागल इकडे दे. तुला एक तर कळत नाही काही नाही. आणि इकडे लायक तुला काढून द्यायची कापी मग. टाकणार आहे किती बी कॉमेडी काही ना तुम्ही ते कापी सण टाकेल त्यापेक्षा जेवढं सांगा तेवढं करा, लवकर करा म्हणजे झोपशात असं. हे पण हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो खूप टायमानंतर तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचं माझं स्वागत करा. तुम्ही माझं स्वागत करा. मी तुमचं स्वागत करते. आणि आजचा ब्लॉग काय आहे हे तुम्हाला मी थंबनेल वरून पाहून तुम्हाला कळालंच असेल. सो येस गाईज, आज माझे जेवढे मेकअप प्रोडक्ट्स आहेत ना, मी एक गोष्ट नोटीस केली की मी प्रत्येक मेकअप करत असताना ना पप्पा खूप असं क्वेश्चन मार्कनी बघतात काय करते हे ते. सो आज आपण पप्पांना गेस करायला सांगणार आहोत माझं मेकअप प्रोडक्ट पप्पांना गेस करता येते का आणि त्याची प्राइस. सो सगळ्यात पहिले ना आपण याच्यावरून स्टार्ट करूया. सिम्पल काय आहे? पंखा आहे. पंखा कळलं. सो कितीला असेल? गुगल करू? नाही असंच सांगायचं अंदाज. 200-300 500 वरती आहे. प्लस तेवढं? शोधते का तेवढी किंमत? नाही, मग किती? त्याच्यापेक्षा तो याचा घेतला असता तो. हवा हवाई हवा तो पण आहे आपल्याकडे गाईस. मैं गुड़िया जापानी मेरी मोरनी सी चाल है. हा. हाय. थोडं सरका तिनाकडे. पप्पा असं बस. हे काय मी सांगत नाही. हे कदाचित मेकअप पुसायसाठी असेल. काय? मेकअप पुसायसाठी. रिमूव्हर हातात हा. घेऊन बघ मग कसं पुसणार आहे त्याने? असं पुसत असेल. नाही, ब्युटी ब्लेंडर आहे. याच्याने फाउंडेशन असं असं घेऊन टॅप करायचं, लावायचं. कितीच असेल? फाउंडेशन म्हणजे काय कळेल तुम्हाला पुढे पुढे. कितीचा असेल? हा. MRP 190. हे चीटिंग आहे, त्याच्यावरती दिलाय नाही. हे बँड हे पप्पांना मार्क नाही भेटणार गाईस. सो नेक्स्ट आहे हे आहे काय ओळखा काय वाटतं काय? नेक्स्ट आहे कर्ल्स मशीन. आयकॉनिक ब्रँडची आहे. कर्ल्स माहिती आहे ना? कर्ल्स म्हणजे काय? हे केसांना घेऊन असं असं कर्ल्स करतात नाही का? ते राऊंड राऊंड शेप करायचे. हा. कितीच असेल हातात घेऊन? कारण की रात्रीचे काहीच वाजलं 12:30 असेल 700-800 पर्यंत. हे आहे 3000. एवढच. पण किती मोठं पाहिजे? 3000 रुपयात आपण कितीतरी काय काय एन्जॉय करू शकतो. माझी एक शेगडी येईल मग गॅसची. हे काय सांगा? हे मला माहिती आहे फाउंडेशन. हे फाउंडेशन आहे. असं फाउंडेशन असतं. मग काय मग माझ्या माहितीनुसार याला फाउंडेशन म्हणतात. आता दुसरं नाही माहिती मग मला. हे बघा, असं फाउंडेशन नसतं. Guess कर. मग याला ते टॉपच्या खाली काय म्हणता तुम्ही? पहिला परत लावता त्याला काय म्हणता? काय? पहिल्यांदा लावता त्याला काय म्हणता? बेस. दिस इज हायलायटर. चमकते ना? चमकते. हायलायटर कितीच असेल? मॅक कंपनीचा हायलायटर.
मॅक चांगला ब्रँड आहे. असेल 250-300. मग 3000. 3000 येऊ सोनी. हे 3000 हे 3000 हे 9000 आपण काय काय करू शकतो. पहा ना कुठे फिरायला गाव. मग नेक्स्ट आहे म्हणजे हे हे काय? हे कमीत कमी लाखभर रुपयाचा असेल मग हे. काय चालेल. कॉस्मेटिक स्ट्रॉंग कवर लिक्विड फाउंडेशन म्हटलं ते. मग त्याला हे फाउंडेशनच असतं. हम्म. कितीच असतं. आता याची मी थोडी जास्तच सांगणार आहे कारण मला काही माहितच नाहीये. तरी 1100. 5000. तू आहे ना मला असं करशील अल्लाह के नाम पे दे दो बाबा. 8-10 हजाराच्या वस्तू आहे त्या. Okay. हे काय असं ओळखा. फक्त भारतातूनच बघायचं आता. हे ते गालाला लावतात ते मी लाल आता लावलं तेव्हा पप्पाने बघितलं. नाही. काय बोलतात माहिती. काय ब्लशर कितीच Blusher. असेल. 200-250. 500. त्याच्यापेक्षा थोडा पावडर घ्यायचा त्याच्यावर लाली लावायची मिक्स करायचं ना असं लावून घ्यायचं ते मस्त. ओलं होईल सुक्क होईल मग. हा. हा हे काय बघा. आता ते हे नक्की फाउंडेशन असेल. हेला बोलतात फाउंडेशन. मला याच्यातलं काहीच माहित नाही. म्हणून तर विचारायला बसवलंय. पावडर आहे ते. हा कॉम्पॅक्ट बोलतात. कितीच असेल. 700-750. आता हे दोघं मॅक आहे बाबा. किती असं. हात फिरून बघा काय फरक. वाज बी नाही त्याला ते काही. वास यायला परफ्यूम थोडी आहे. मग परफ्यूम बरा त्याच्यापेक्षा. हा म्हणून बघते का एकदा चालू. चिकट किती झालं ते. चिकट लागतंय. मग हे काय हे बघा इथे शाईन करते स्किन पण इथे मॅट झालंय. मग लावायचं नाही ना ऑलरेडी हे चमकतं ते चांगलं आहे ना. त्याला बोलतो आपण चमकते. प्रायमर. पण ज्यांची ऑइली स्किन असते ज्यांना एकदम तेल सुटतं मग मेकअप करायचं पहिले त्यांची स्किन ड्राय व्हायसाठी हे युज केलं जातं. असं. येस. कितीच आहे. नाही. हे लोक MRP का नाही लिहित याच्यावर. ब्रँडेड चीजांची MRP नसते. हे छोटं मोठं 10-25 रुपयाचे असते. गुगल करतो ना. चिडिंग. हे श्री प्लीज टेल. ती सिरी माझी आहे. मी तिची आई आहे सो ते माझंच ऐकतो बाकी कोणाचंच नाही. मग तिला सांग हे श्री प्लीज टेल. नो टेल सिरी. टेल मी टेल व्हॉट मीन्स टेल. प्रायमर 400-450. 700. ठीक आहे जरी ओके त्या सांगण्याचा मला- प्रयत्न केला. त्या मनाने महागच. महागच आहे. हे आहे माझं फेवरेट फंटी ब्युटी गाईज हायलायटर डायमंड बॉम्ब ज्याचं नाव आहे. हे बघा कसं आहे. एकदम चांगलं आहे. आरसाला भारी आहे. असं कोणता आकार आहे. याला मराठीत षटकोन म्हणतात. आणि हं. हे कितीच आहे. याचा वापर कुठे होता ते सांग पहिले. तुम्ही गेस करा. असं आहे का ते चमकवण्यासाठी. फंटी ब्युटी म्हणजे चांगलं ब्रँड आहे. फेंटी ब्युटी ना. तरी 1000-1200. 4500. कसं आहे. शक्यच कसं नाहीये. आहे. 4500. दाखव थांबा मी गुगल करता. कसं आहे कसं आहे? पोटगी सोन्याची काठी. तेलाचे 2 डबे दिले त्याच्यात फॉर्च्यूनचे. सोन्याचं काट आणि सोन्यासारखं मेकअपचं प्रोडक्ट. कसं आहे. केलं का नाही काळजाला होल. हाय रब्बा. तुम्हाला दाखव 4500. 4200. कसं आहे. आहे की नाही माग. मी खोटं नाही बोलत. नाही खोटं नाही. तू उद्यापासून बाहेर काही घ्यायला निघाली ना का मला सांगतो फक्त मी चालली असं. आता हे
हे काय आहे ते सांग पहिले. तुम्ही गेस करा. मागून मागून. हा उघडत बी नाही आहे. शेप द्यायसाठी म्हणते ती. हा मग ते चेहऱ्यावर शेप द्यायसाठी असेल ती. येस, फीचर्स असतात ना ते हायलाइट करायसाठी असते. त्याला बोलतात कन्सिलर. तुझे सर्वच आयटम म्हणजे जास्तीत जास्त महाग आहे तर हे कमीत कमी 2-2.5 हजाराच्या आसपास असे. 2.5 वेगळे आता थोडं मी थोडं जिंकतात. जिंकतात नाही, मी काय करणार आहे माहितीये का, जो माझा अंदाज आहे ना त्याच्यामध्ये 100%, 200%, 500% असे वाढवून सांगणार. हे काय guys? रंगरंगटीचं सामान. पप्पा खूप कन्फ्युज आहेत गाईस, कारण की त्याच्यामध्ये रेड कलर आहे, ब्लू कलर आहे, येलो कलर आहे, ब्लॅक आहे, व्हाईट आहे. ते डोळ्यालाही ते लावायचं ते आय शॅडो ओलं ओलं थोडी लावतात इथे. मग ते इथे लावतात ते निळं लावणार. लिपस्टिक आहे ती. लिपस्टिक अशी नवीन आली. मिक्स करून लावायचं. आणि आपल्या हे त्याचं- टायमाला अशी लिपस्टिक येत होती. हे बघा, हे त्याचं पॅलेट आहे. हा. याच्यातनं घ्यायचं असं आणि याच्यावरती मिक्स करून मग लावायचं. असं आहे का ते. म्हणजे सगळे असं थोडं 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 घ्यायचं. अरे मी हे वाचायचं विसरलंय बाई, याच्यावर वाचलं असतं तर मला कळलं असतं. पप्पा डोळ्यांचंच त्याला समजत होते. याची किंमत सांगू तुला आता. 1 2 3 1 2 3 4 5 6 6 ते 18 एकाचे 100 रुपये धरले. 1800 2000 2 ते 2.5 हजाराच्या आसपास. 1000 रुपये. स्वस्त आहे मग तेव्हा. अजून एक घेऊन घे. हे घ्या. प्रोफेशनल डेली लाईफ उघडू याला. एवढं. थोडं टाकलं बघितलं. Oh my God. मग ते कसं आहे मला ते कशाला उघडायला पाहिजे सोनी? Direct तो तुला काय गरज आहे मला हे सांग. काय Oh गरज my आहे? God. मम्मीची लिपस्टिक गेली गाईस. मी काढून देईन नको. पण ते उघडून बघायची गरजच नाही सोनी, फक्त प्राइसची बात आहे. मला कळलं तर पाहिजे ते काय आहे. कशाला पप्पाने कळलं? गाईस दे मी रिपेअर करून देईल तिथं. हे असं निघतं का बाहेर. राहू द्या, द्या इकडे काढून. अरे द्या इकडे, तू थांब ना 2 मिनिटं. द्या ना इकडे, लागीन ते द्या. थांब थांब थांब. येईल ना. अगं मी तसं नको काढतो करू. सांगलं असं तर. लावतात नाही की जाईन ना रे पागल लोक. दोघंचे दोघं पागल इकडे दे. तुला एक तर कळत नाही काही नाही. अरे इकडे लागायला तुला काढून द्यायची मतलब ना. याच्यात आटकाळ का होई जाईल. हा दे इकडे, दे इकडे, चष्मा तू. दे मी आठ काढतो ते. तुटला? दे इकडे. थांब थांब, याच्याने निघते. मग थांब ना. अगं त्याला गोल आहे सोनी ते. थांब थांब थांब. तुला मला शपथ आहे तसं नको करू. गाईस भांडण झालं, भांडण. मी त्याची किंमतच सांगणार नाही. जा. नको सांगू जा. पण काय अक्कल आहे पण का रे तू- तुमला दोन्ही अक्कल असती तर तुझ्या संग लग्न केलं असतं का. ते काही येणार नाही. टाकणार आहे मी. ते दुसरं करा चला. टाइमपास नको करा. हा ना. 500 तुला सांगतोय. 550 रुपयाचं नुकसान केलेलं आहे गाईज पप्पानी. काही नुकसान नाही केलंय ते, सकाळी मलाच खोलून द्यावं लागेल ते, त्यांच्याकडून होणार नाही. असं 1 मिनिटाचं काम आहे ते फक्त. ते पहिले करा. हा. What is this? This is a professional makeup. Ferrari. Healthy. Yes. Yes. And what is this? कोंबडीचं पीस. हे माहिती, हे डोळ्यालाही दिलं. हायलायटर. तू काय असते. ते आश्चर्य. Ferrari's आय पॅलेट आहे ते. 1 2 3 3 3 9. स्वस्त आहे. 300 350. 3000. मग स्वस्त का बोलली. मी बरोबर हिशोब लावत होतो ना त्याचा. लावत होतो ना हिशोब त्याचा. आई
15,000 रुपयाचं ते आहे. हे गेस करा. असं पण शकतंय. नाही, लिपस्टिक अशा कलर मध्ये नाही. गाईस ती जी लिपस्टिक होती ना ती मम्मीची फेवरेट होती आणि ती लिपस्टिकला मम्मी अशी आपटते. अरे देवा, फाउंडेशन सारखं काही. ते आहे हायलायटर. हे बी हायलायटर. मग याच्यात चमकी हे पण नाही झालंय. अशी. हे कसं चमकतंय त्याच्या याच्यात चमकी नाही ना. हायलायटर पेन गेस करा. पेन 1001 रुपये. 500 रुपये. 500 रुपयाचं आहे. 500 रुपयाचे तुरतुरे. दिस इज काजल पेन्सिल. दाखव मी दाखवते त्यांना. हे बघा गाईज मम्मीने खोलून दाखवलं. पहिले खालचं वाला त्याच्यात टाईट कर, नंतर ते आतमध्ये टाकजो. येस, पण एवढ्या जोरात खेचलं का हेच डायरेक्ट निघालं. एवढे भारी शेड आहे गाईज. हे आहे इथे इथे लावायचं. बुवाईनला लावायचं ना. त्याला मराठी शब्द भुवई. बोळे बोला बस गा. काजल पेन्सिल गेस कर 101 रुपये. 500 रुपये. एवढं महाग लावली नको की घेत नाही ना जाऊ. एवढी, नाही तरी काय एवढी संपली. मी लावते. किती? सोनी, त्याच्या पुढे काही घ्यायला जाशील ना तर मला सांगत हं? का तुमच्या टायमाला कितीचं भेटायचं? पप्पा तुमच्या टायमाला मेकअपचे प्रोडक्ट काय काय होते? आमच्या टायमाला मेकअपचे प्रॉडक्ट होते फक्त काजळ, पावडर आणि लाली. बस, त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. आयशॅडो नाही होतं? लायनर पण काहीच होतं. नाही. लायनर ते खूप नंतर आले, ते तुझ्या टायमाला आले. किती पप्पा माझ्यापेक्षा डोकर आहेत बघ. अभी ये है मेरा ड्रीम प्रोडक्ट. माझं खूप फेवरेट आहे. हे काय आहे गॅस करा. काय आहे ते पहिले गॅस करा. हे तर मी स्पष्ट सांगेन. हम्म. हे चेहऱ्यावर लावायचे वेगवेगळे कलर आहेत. चेहऱ्यावरती लाल पिवळा रंग लावणार. मग डोळ्यावर असतील. हा बरोबर. गाईज त्याच्यामध्ये खूप सारे शिमर, हायलायटर, ब्राऊन फॅमिली मधले आहेत, न्यूड आहेत, पिंक आहे, पर्पल आहे. बऱ्याच याच्यामध्ये वेगवेगळे शेड्स आहेत. त्यामुळे ते खूप छान असं कॉस्टली आहे. गेस द प्राइस. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 50. 100 रुपयाला एक धरलं तरी 5,000 रुपये. 3,500 रुपये. ठीक आहे. ठीक आहे ना? चांगलं म्हणजे त्यांनी हिशोबाने लावलं. चांगलं आहे आणि त्याचे शेड्स पण खूप छान आहेत गाईज. आणि हे मोस्ट ऑफ प्रोडक्ट आहे ना मी एंजल ब्युटी सेंटर आणि द मेकअप मिस्ट्री जे आहे मुलुंडला त्यातून मी बाय केलेले आहेत. आणि पप्पा कधी सहसा येत नाही माझ्यासोबत म्हणून पप्पा आता इथून पुढे नक्की येणार. इथून पुढे नक्की येणार. सो त्यामुळे पप्पाला जराही आयडिया नाहीये. हे काय हे तर पप्पाला माहिती असेल कारण की पप्पाने एकदा सुद्धा मला बघितलंय हे यूज करताना. उघडू? हळू उघडा. ब्रँडिंग नाही करायचंय. ब्रँडिंग नाही घंटाडा. इथे लावायचं. इथे असं लाव. इथे ना इथे नाही. पापणीला असं इथे. त्याला बोलतात मस्कॅरा. मस्करी नाही करायची. मस्कारा बोलतात. सो गाईज सो कधी झाले नाहीये. फक्त एकदाच मला आठवतं की मला ना डमी खूप आवडायचे. आणि त्यानंतर युट्यूबला पण रीलला बघतो ना मेकअप शेकअपचा व्हिडिओ. त्याच्यामध्ये मी डमी बघितलेली. मम्मीच्या हेअर्सवरती करून देत होती. मी पप्पाची मागे लागलेली. पप्पा आपण किती शॉप फिरलेलो आठवतं? हो 17-18 शॉप फिरलो. काय 17-18 शॉप फिरलो. किती कुठे वय तेव्हा 17 वर्ष नव्हतं. हा
सो गाईज तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक लाईक करा, करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिल खोल के सबस्क्राईब करा, शेअर करा. शेअर करा. हा गाईज, आणि मोस्ट ऑफ माझ्या युट्यूब चॅनलवरती छान असं सपोर्ट सुद्धा करताय तुम्ही, तर असाच सपोर्ट करा, भरपूर असं शेअरिंग करा, कारण की शेअरिंग इज केअरिंग. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा इन ऍडव्हान्स. येस येस, हॅपी न्यू इयर इन ऍडव्हान्स. सो आजचा व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे आणि आता हा तुम्हाला पसारा आवडलाय पप्पा का नाही ते आवरणारच आहे. सांगा. हा पसारा मी पप्पा आता असं काहीही करणार नाही, मी पसरवणार आहे आणि इथल्या इथे कोलमडणार आहे. कोण म्हणणार पप्पा, आता इथे ही पप्पांची जागा आहे. आज आम्ही बेडरूम मध्ये सेटअप लावलं, म्हटलं चला ठीक आहे, जरा लेझी लेझी वाटतंय. सो आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. तोपर्यंत स्टे ट्यून.